नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्या सायन्स क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण ट्रिग्नोमेट्री या टॉपिकवरील आपण काही आज हॉट्स क्वेश्चन बघणार आहोत. तर बघा, आजचा पहिला प्रश्न. आजचा पहिला प्रश्न काय आहे बघा. A person standing on the bank of a river. A person standing on the bank of river. Observe that the angle sustained by tree on the opposite bank is 60 degree. When he retreat 20 meter from the bank, he find the angle to be 30 degree. Okay. Find the height of the tree and breadth of the river. दाद्या, तुला पहिल्यांदा दिलेला क्वेश्चन व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. मग काय सांगतोय पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न सांगतोय आपल्याला, अ पर्सन स्टँडिंग ऑन द बँक ऑफ रिव्हर. म्हणजे एक व्यक्ती नदीच्या एका काठावर थांबलेला आहे. ओके. आणि ऑब्झर्व करतोय, ऑब्झर्व दॅट अँगल सबस्टेन बाय ट्री. तो कोणाला ऑब्झर्व करायला लागलाय? एका काठावर थांबून, एका काठावर थांबून तो एका ट्रीला ऑब्झर्व करतोय. ऑन द ऑपोजिट बँक इज 60 डिग्री. म्हणजे एका काठाकडून बघतोय दुसऱ्या काठाकडे. तर त्यावेळेस तो एका ट्रीला ऑब्झर्व करतोय, त्यावेळेस कितीचा अँगल होतोय तुमचा? 60 डिग्री. परत काय सांगितलंय बघा. वेन ही रिट्रेट 20 मीटर फ्रॉम द बँक. मग रिट्रेट म्हणजे काय? रिट्रेट म्हणजे पाठीमागे जाणे. वेन ही रिट्रेट 20 मीटर फ्रॉम द बँक म्हणजे तो त्या किनाऱ्यापासून 20 मीटर पाठीमागे जातोय. ओके. नेक्स्ट, ही फाइंड द अँगल टू बी 30 डिग्री. ज्यावेळेस 20 मीटर पाठीमागे जातोय आणि तो त्या ट्रीकडे बघतोय, त्यावेळेस अँगल कितीचा होतोय तुमचा? 30 डिग्रीचा. देन फाइंड द हाईट ऑफ ट्री अँड ब्रीथ ऑफ रिव्हर. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं? हाईट ऑफ ट्री अँड ब्रीथ ऑफ द रिव्हर. ह्या दोन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. ओके. आय होप तुम्हाला प्रश्न समजला असेल. बघा आता, एक रिव्हर आहे. मग पहिल्यांदा मी एक रिव्हर ड्रॉ करून घेतो. ही एक रिव्हर झाली. याला नाव देतो बी आणि सी. बरोबर. हा एक काठ झाला, हा दुसरा काठ झाला. मग ऑब्झर्वर सध्या सी पॉइंट कडे, सी पॉइंट कडून ऑपोजिट डायरेक्शनला एका ट्रीला ऑब्झर्व करतोय. मग इथं काय असणार? एक तुमची ट्री असणार. मग इथून मी एक ट्री ड्रॉ करतो. ही एक ट्री आली. स्टार्टिंगला ज्यावेळेस तो ऑब्झर्व करतोय त्यावेळेस अँगल कितीचा होतोय तुमचा? 60 डिग्रीचा. कितीचा होतोय तुमचा? 60 डिग्रीचा. बघा, लक्ष द्या. ज्यावेळेस तो ऑब्झर्व करतोय त्यावेळेस अँगल तुमचा 60 डिग्रीचा होतोय. पहिल्यांदा तुमचा अँगल कितीचा होतोय? 60 डिग्रीचा. या ठिकाणी मी सी देतो. इथं अँगल होतोय तुमचा 60 डिग्रीचा. नेक्स्ट काय म्हणतोय? व्हेन ही रिट्रेट 20 मीटर फ्रॉम द बँक. म्हणजे किनाऱ्यापासून, त्या नदीच्या एका काठापासून तो 20 मीटर रिट्रेट होतोय. म्हणजे काय होतोय? तो पाठीमागे येतोय 20 मीटर. म्हटल्याच्या नंतर काय येईल तुमचा? 20 मीटर तो पाठीमागे जातोय. ओके. हा आला 20 मीटर. ह्या पॉइंटला नाव देतो डी. ह्या पॉइंटला नाव देतो मी डी. किती मीटर गेलाय? सी पासून डी पर्यंत हा 20 मीटर रिट्रेट झालेला आहे. आणि ज्यावेळेस ह्या डी पॉइंटला गेलाय दाद्या, ज्यावेळेस डी पॉइंटला गेलाय त्यावेळेस तो ह्या ट्रीला ज्यावेळेस ऑब्झर्व करतोय त्यावेळेस अँगल तुझा 30 डिग्रीचा होतोय. किती डिग्रीचा होतोय तुमचा? 30 डिग्रीचा. बघा, मी जॉईन करून घेतो इथं 30 डिग्री लिहिण्यासाठी.
हा 30 डिग्री. ह्या पद्धतीनं राजा तुला प्रॉपर स्केच ड्रॉ करता आली पाहिजे. ओके, मग आता बघा रिप्रेझेंट काय केले आपण. ह्या पॉइंटला मी नाव देतो ए. ए बी कोण आहे, ट्री. बी सी कोण आहे, विड्थ ऑफ द रिव्हर. म्हणजे हा रिव्हरची काय ही आपल्याला विड्थ आहे. आणि नंतर सी पासून डी पर्यंत हा रिट्रेट झालेला आहे. आणि किती दिलेलं आहे तुम्हाला, 20 मीटर. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हाईट ऑफ ट्री. ए बी रिप्रेझेंट, ए बी फाइंड आउट करायचं आहे. आणि सेकंड आपल्याला म्हणतंय ब्रीथ ऑफ द रिव्हर. मग काय तुम्हाला ब्रीथ ऑफ द रिव्हर आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, पहिल्यांदा स्केच ड्रॉ केल्याच्या नंतर इथं आपल्याला रिप्रेझेंटेशन करायचं. ओके, मग आता मी इथं लिहितो बघा. लेट सपोज लेट ए बी रिप्रेझेंट ट्री. आपण ए बी ला ट्री सपोज केलेले. आणि बी सी काय आहे तुमची, बी सी इज रिप्रेझेंट ब्रीथ ऑफ रिव्हर. आणि सी आणि डी या काय तुमच्या पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. म्हणून मी इथे लिहितो पॉइंट सी अँड डी आर पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ओके, मग आता मला सांगा एबी किती आपल्याला माहिती आहे का, माहित नाही. बीसी पण आपल्याला माहित नाही. मी बीसी ला ही जी विड्थ आहे याला एक्स सपोज करतो. आणि जी ट्रीची हाईट आहे त्याला एच सपोज करतो. ओके, मग इथं लिहितो मी ए बी ला एच सपोज केले आपण आणि बी सी ला काय सपोज केले आपण, एक्स. ओके, मग बघा आता ए बी किंवा बी सी हा आपल्याला फाइंड आउट करायचा. मग हा इथं तुम्हाला कोणता ट्रायंगल दिसतोय, हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. मग ए बी किंवा बी सी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड हा कोणाचा रेशो आहे तुमचा, टॅन थिटाचा. मग तो येईल माझा बघा इथे लिहितो इन ट्रायंगल ए बी किंवा बी सी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेतो काय येतो बघू आपल्याला. मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल ए बी सी. मग टॅन थिटा काय सांगतो आपल्याला, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. ओके, टॅन थिटा कितीचा दिलेला आहे तुम्हाला इथं 60चा. म्हणून काय आला तुमचा टॅन 60 इज इक्वल टू अपोजिट साइड. थिटाची अपोजिट साइड कोण आहे, ए बी. आणि ऍडजसंट साइड कोण आहे तुमची थिटाची, बी सी. मग आता मला सांगा टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे तुमची, √3. आपल्याला माहिती आहे ए बी ला काय सपोज केलं आपण, एच. आणि बी सी ला काय सपोज केलेले आपण, बी सी ला एक्स सपोज केले. ओके, तर मला इथून हाईट फाइंड आउट करता येते. हा 3 डिव्हिजनचा इकडे जाऊन काय झाला तुमचा मल्टिप्लिकेशन मध्ये √3 इंटू एक्स इज इक्वल टू काय आली तुमची एच. म्हणजे हाईट किती आली तुमची √3 एक्स. याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो. ओके, आता हाईट भेटली मला. आता मी बीसी कॅल्क्युलेट करतो. तर बीसी कसे कॅल्क्युलेट करता येईल बघा मला. मी इथं ट्रायंगल ए बी डी घेतो किंवा ए डी बी घेतो. इथं अँगल 30 चा झालाय. मग हा तुमचे 30 म्हटल्याच्या नंतर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, तर ह्या हिच्याहून आपल्याला ट्रायंगल ए डी बी घ्यायचा आहे. तर त्यावेळेस आपल्याला बीसी कॅल्क्युलेट करता येईल बघा कसा. म्हणून मी इथं घेतो इन ट्रायंगल ए डी बी. तर इथं पण टॅन थिटा येईल. टॅन थिटा इज इक्वल टू असतो अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. मग इथं टॅन थिटा किती झालेला आहे तुमचा 30चा. टॅन 30 इज इक्वल टू अपोजिट साइड. थिटाची अपोजिट साइड कोण आहे तुमची, ए बी.
आणि ऍडजस्टंट साइड कोण आहे थीटाची, BC, सॉरी BD. आता मला तूच सांग दादा, tan 30 ची व्हॅल्यू किती तुमची, 1/√3. 1/√3. AB किती तुमचा, आपण एच सपोज केलेला आहे. टोटल BD माहिती आहे का किती आपल्याला, BD माहित नाही. BDच म्हणजे कोण, BC प्लस CD. सोपं आहे. BD म्हणजे काय, BC प्लस CD. म्हणून मी BD ला BC प्लस CD लिहू शकतो. ओके, मग काय येईल तुमचा 1/√3 इज इक्वल टू H ला H डिवायडेड बाय BC किती तुमचा X प्लस CD किती तुमचा 20. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. X प्लस 20 इंटू 1 काय आला तुमचा X प्लस 20. आपल्याला माहिती आहे एक ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या येते इज इक्वल टू यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन H इंटू √3 तर काय आला तुमचा √3H. याला इक्वेशन 2 नाव देतो. ओके, मग बघा आपल्याला H कॅल्क्युलेट केलेलं आपण, H किती आलेलं आपलं √3x. तर ही H ची व्हॅल्यू मी इक्वेशन 2 मध्ये पुट करू शकतो. मला x भेटेल. x म्हणजेच कोण, विड्थ ऑफ रिव्हर किंवा ब्रीथ ऑफ रिव्हर हे आपल्याला भेटून जाईल. ओके, मग बघा इथं लिहितो मी ही जी H ची व्हॅल्यू आलेली आहे ती मी इक्वेशन 2 मध्ये पुट करतोय. म्हणून काय लिहिलं मी इथं पुट H इज इक्वल टू √3x इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करतो. x प्लस 20 इज इक्वल टू √3 इंटू तर ह्या H इज इक्वल टू किती तुमचा √3x तो पुट करतो मी √3x. तर काय आला तुमचा x प्लस 20 इज इक्वल टू √3 इंटू √3 तर काय आन्सर येतो तुमचं 3. रूट संख्यांचं मल्टिप्लिकेशन तीच संख्येत असते आणि x ला x. ओके, आपल्याला x कॅल्क्युलेट करायचा हा प्लस x तिकडे जाऊन काय होईल तुमचा मायनस 3x मायनस x. तर 20 इज इक्वल टू 3x मधून 1x गेला तर काय उरला तुमचा 2x. x कॅल्क्युलेट करायचा 2 मल्टिप्लिकेशनचा इकडे जाऊन डिव्हिजन मध्ये डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x. बे एक बे आणि शून्याला शून्य तर x इज इक्वल टू किती आलं तुमचं 10 मीटर. किती आलं तुमचा 10 मीटर. x आला म्हणजे कोण आलं तुमचं B पासून C पर्यंतचं डिस्टन्स आलं आणि हेच डिस्टन्स म्हणजे काय तुमचं ब्रीथ ऑफ द रिव्हर. मग ब्रीथ ऑफ द रिव्हर किती आला तुमचा 10 मीटर. सेकंड कोण कॅल्क्युलेट करायचा दादा आपल्याला हाईट. मग आपल्याला माहिती आहे हाईट इज इक्वल टू म्हणजे H इज इक्वल टू काय आलं तुमचं √3x. H म्हणजेच कोण हाईट ऑफ द ट्री. मग ही आलेली व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहे. म्हणून लिहितो मी इथं पुट x इज इक्वल टू 10 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. इक्वेशन 1 काय तुमचा √3x इज इक्वल टू h. तर x च्या जागी 3 पुट का सॉरी x च्या जागी 10 पुट करतो इज इक्वल टू h. पण राजा आपल्याला √3 ची व्हॅल्यू काय दिलेली 1.732 इंटू 10 इज इक्वल टू h. ओके, तर आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. डेसिमल नाही असं गृहीत धरा. काय मल्टिप्लिकेशन येईल तुमचं डेसिमल नाही असं गृहीत धरा. 1732 काय आला तुमचा 0 इज इक्वल टू h. ओके, आता डेसिमल किती संख्यानंतर आहे तुमचा 3 संख्यानंतर 1 2 3 3 संख्यानंतर डेसिमल द्या. तर फायनल आन्सर काय आलं तुमचं 17.32 इज इक्वल टू h. डेसिमल नंतर 0 असेल तर त्याला काही व्हॅल्यू नसते. h म्हणजे कोणाला तुमचा हाईट ऑफ द ट्री. मग हाईट ऑफ द ट्री किती आले तुमची 17.32 मीटर. मग आपल्याला शेवटी लिहून घ्यायचं इथं आपल्याला पहिल्यांदा विचारलं होतं हाईट ऑफ द ट्री. मग काय आलं तुमचं पहिल्यांदा हाईट ऑफ द ट्री 17.32 मीटर फर्स्ट. आणि सेकंड काय विचारलं आपल्याला ब्रीथ ऑफ रिव्हर ती किती आलेली तुमची 10 मीटर. म्हणून इथं लिहून घ्यायचंय तुम्हाला ब्रीथ
ऑफ रिव्हर 10 मीटर. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. ज्यांना लिहायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला बघा, दुसरा क्वेश्चन बघायचा आपल्याला. काय दिलं क्वेश्चन बघा बाळांनो. काय म्हटलं बघा, क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय म्हणलंय, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस 100 मीटर अबोव सी लेवल. काय दिलेलं आपल्याला, 100 मीटर अबोव सी लेवल द अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ अ शिप सेलिंग टुवर्ड इट चेंज फ्रॉम 30 डिग्री टू काय झालाय 40 डिग्री. नंतर काय म्हणले, डिटरमाइन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द शिप ड्युरिंग द पिरियड ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे काय म्हणलं, एक लाईट हाऊस आहे आणि ऑब्झर्व्हरनं लाईट हाऊस पासून ज्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, ज्यावेळेस ऑब्झर्व्हर खालच्या दिशेने बघतोय त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतोय तुमचा. ओके, आणि एक लाईट हाऊसवर ऑब्झर्व्हर थांबलेला आहे आणि तो वरून खालच्या दिशेने बघतोय. ओके, आणि त्यावेळेस 30 to 45 हा अँगल चेंज झालाय. मग हा जो अँगल चेंज झालाय त्या टाइम मध्ये त्या शिपनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय आपल्याला हे सांगायचं. ओके, क्वेश्चन समजला असेल. आता परत आपल्याला याची स्केच ड्रॉ करायची. एक लाईट हाऊस दिलेला आपल्याला, मग तो पहिल्यांदा मी लाईट हाऊस हा ड्रॉ करून घेतो. लक्ष द्या इकडं, एक लाईट हाऊस आहे तुमचा ह्या पद्धतीचा, एक लाईट हाऊस आहे, एक लाईट हाऊस आहे. ह्या लाईट हाऊसला नाव देतो मी ए बी. ओके, आणि ऑब्झर्वर पॉइंट ए ला आहे, तिथून तो एका शिपला बघतोय त्यावेळेस अँगल कितीचा चेंज झालाय तुमचा 30चा. आणि पहिल्यांदा ह्या लाईट हाऊस हा सी लेवल पासून म्हणजे जे मिरर किती अंतरावर आहे तुमचा 100 मीटर. इथून ज्यावेळेस बघतोय ऑब्झर्वर खालच्या दिशेने त्यावेळेस अँगल कितीचा तयार होतोय तुमचा, पहिल्यांदा अँगल तयार होतोय तुमचा 30 डिग्रीचा. मी याला जॉईन करून घेतो. नेक्स्ट याला जॉईन करून घेतो. त्यावेळेस अँगल कितीचा व्हावा लागलाय तुमचा 30 डिग्री. आणि ज्यावेळेस ऑब्झर्वर 30 डिग्रीचा बघतोय आणि नंतर तो चेंज होतोय, ऑब्झर्वर परत काही सेकंदाने बघतोय त्यावेळेस ही शिप ह्या पॉइंटला आहे, ह्या पॉइंटला नाव देतो ए बी, ह्या पॉइंटला नाव देतो सी. ज्या पॉइंटला सी या पॉइंटला शिप होती त्यावेळेस अँगल डिप्रेशन आहे, इथून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो मी. अँगल कोणता होतोय तुमचा डिप्रेशन, तर इथं तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे. ही झाली तुमची हॉरिझॉन्टल लाईन. ओके, त्यावेळेस अँगल कितीचा होतोय तुमचा 30चा. हा 30चा असेल तर हा पण 30चा, कारण की अल्टरनेट अँगल. मग ऑब्झर्वर सी कडे बघतोय त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन 30चा होतोय. आणि काही सेकंदानं काही वेळेनं परत ऑब्झर्वर शिप कडे बघतोय त्यावेळेस शिप पुढे आलेली असते आणि त्यावेळेस अँगल कितीचा होतोय तुमचा 45चा. म्हणजे ह्या पद्धतीने बघा, इथून एक अँगल तुम्हाला परत ड्रॉ करावा लागेल. चला, हा अँगल कितीचा होतोय तुमचा 45चा. मग जरा हा टोटल अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे हा अँगल बाळांनो, हा कितीचा व्हावा लागला तुमचा 45चा. जर हा 45 झाला तर हा पण कितीचा होणार आहे तुमचा 45चा. का, कारण की अल्टरनेट अँगल. आणि आपल्याला काय विचारलंय की ज्यावेळेस ऑब्झर्व्हरनं सी पॉइंट कडे बघितलं त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन 30चा होत होता. परत त्याने काही वेळानं बघितलं त्यावेळेस सी पॉइंट पासून पॉइंट डी पर्यंत आली. मग सी पासून डी पर्यंत आली, शिप आली, त्यानं त्या वेळेमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला फाइंड आउट करायचं. काय म्हटलं बघा, डिटरमाइन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द शिप ड्युरिंग द पिरियड ऑफ द ऑब्झर्वेशन. म्हणजे सी पासून डी पर्यंत जाण्या गेली ती शिप त्या वेळेमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, मग बघा आता हे जे रिप्रेझेंटेशन केलंय हे रिप्रेझेंटेशन आपल्याला लिहायचंय. ओके, काय आलं तुमचं, लेट ए बी रिप्रेझेंट लाईट हाऊस. आणि हा ए बी किती आहे आपला, ए बी इज इक्वल टू 100 मीटर ऑलरेडी आपल्याला दिलेले गिवन मध्ये. नंतर काय केलं आपण, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, ह्या पॉइंटला नाव देतो मी ई. ए
रिप्रेझेंट हॉरिझॉन्टल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आणि नंतर आपल्याला काय अँगल दिलेले आहेत. अँगल किती दिले आपल्याला, अँगल ए सी बी हा दिलाय 30 डिग्री. नंतर आपल्याला अँगल ए डी बी दिलाय, ए डी बी दिलाय हा 45 डिग्री. आणि सी आणि डी हे काय तुमचे पोझिशन ऑफ द सी, सीप म्हणा. मग काय आलं तुमचं, पॉइंट सी अँड डी आर पोझिशन ऑफ सीप. ह्या सीपच्या पोझिशन अगोदर सी वर होती, नंतर कुठे गेली, डी वर. मग आता लक्ष द्या, हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आपल्याला माहिती आहे का, टोटल माहित नाही. मग आता ही जी आपल्याला फाइंड आउट का करायचंय, इथून इथपर्यंत येण्यासाठी, सी पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंत येण्यासाठी हे जे डिस्टन्स तिने त्या टाइममध्ये कव्हर केलंय, हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. मग इथं दोन ट्रायंगल तयार झालेले, आपल्याला हे पण डिस्टन्स माहित नाही. ह्या डिस्टन्सला मी एक सपोज करतो, हा इथून बी पासून डी पर्यंत. मग पहिल्यांदा तुमचा ट्रायंगल तयार झालाय बघा, ए डी बी. मग आता आपल्याला हे डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं झालं, मग मी कसं फाइंड आउट करणार आहे बघा. मला बीडी भेटलं आणि टोटल बीसी जर डिस्टन्स जर भेटलं, तर मी ह्या बघा काय सांगतोय, मला स्टार्टिंगला बीसी भेटलं. सपोज माझा बीसी किती आलेला आहे, 10. सपोज सांगतो मी बीसी 10 आलाय आणि नंतर मी दुसरा एक ट्रायंगल तयार झालाय ए सी बी, हे डिस्टन्स भेटलं मला 20. तर मला बीडी काढता येईल का नाही रे, हा सॉरी डीसी मला फाइंड आउट करता येईल. कसा येईल, डीसी टोटल बीसी मधून बघा, बीडी भेटले 10, बीसी भेटले 20. तर मला हा सीडी किंवा डीसी फाइंड आउट करायचा आहे. तर मी डीसी कसा करणार, टोटल बीसी मधून हा बीडी मायनस करणार. म्हणजे 20 मधून मी 10 मायनस केला तर मला कोण भेटायला, हा सीडी भेटतोय, तो किती तुमचा 10. त्याच पद्धतीने मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. बघा पहिल्यांदा हा ट्रायंगल तयार झालाय ए डी बी, म्हणून मी इथे लिहिणार इन ट्रायंगल इथे लिहिणार इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल, ए बी डी, ए बी डी. ह्या एबीडी ट्रायंगल मध्ये मी टॅन थिटा काढणार आहे, कारण की अपोजिट साइड अपॉन काय आला तुमचा ऍडजसंट साइड. काय आला तुमचा टॅन थिटा, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन आला तुमचा ऍडजसंट साइड. ओके, टॅन थिटा किती दिलेला तुम्हाला 45. टॅन 45 इज इक्वल टू अपोजिट साइड कोण आहे 45 च्या ए बी, ए बी डिवायडेड बाय ऍडजसंट कोण आहे तुमचा बीडी, बीडी. टॅन 45 ची व्हॅल्यू किती बघा तुमची 1 आणि ए बी किती दिलेला आहे तुम्हाला 100 डिवायडेड बाय काय आला तुमचा बीडी. आपण बीडीला एक सपोज केलेलं आहे किंवा जशाच तसं ठेवू. मग आता बघा टॅन 45 ची 1, बीडी हा डिव्हिजन मधला इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये गेला, बीडी इज इक्वल टू काय आला तुमचा 100 मीटर. मग आपल्याला जी बीडी भेटली, हे टोटल बीडी किती भेटली आपल्याला 100 मीटर. आता त्याच पद्धतीने मी टोटल बीसी फाइंड आउट करून घेतो. मग आता कोणता ट्रायंगल घेणार मी बघा, ट्रायंगल घेणार मी ए सी बी. इन ट्रायंगल ए सी बी, ए सी बी, कारण की मला एसीबी मध्ये बीसी भेटणार. आता इथं टॅन थिटाचा यूज करणार का, कारण की अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, म्हणजे मला बीसी भेटणार इथं. म्हणून मी इथं लिहितो टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार तुमची अपोजिट साइड, 30 च्या अपोजिट साइड कोण आहे तुमची ए बी अपॉन काय आला तुमचा बीसी, बीसी जसे असतं तसं. टॅन थिटा किती तुमचा टॅन 30, टॅन 30 इज इक्वल टू ए बी दिलेलं आहे तुम्हाला 100. आपल्याला बीसी पण माहित नाही, मी बीसी फाइंड आउट करतोय. ओके बघा बीसी टॅन 30 ची व्हॅल्यू दिलेली 1/√3 इज इक्वल टू 100 अपॉन काय आला तुमचा बीसी. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बीसी इंटू 1 काय आला तुमचा, बीसी इज इक्वल टू काय आला तुमचा 100√3 मीटर. हा कोण आला आपला बीसी. म्हणजे इथून इथपर्यंत बी पासून सी पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला भेटलं, ते किती तुमचा 100√3. आता आपल्याला सीडी काढायचंय, तर सीडी कसं काढणार मी, टोटल बीसी मधून काय सांगतोय बघा, टोटल बीसी मधून मी जर बीडी सबट्रॅक्ट केलं तर माझं कोणाचं उरणार आहे, सीडीचं डिस्टन्स येणार आहे.
मग त्याच पद्धतीनं मी काय लिहू शकतो बघा, ह्या क्वेश्चनला मी असं लिहू शकतो का अजून, टोटल बीसी म्हणजे कोण रे, टोटल बीसी म्हणजे बीडी प्लस काय आला तुमचा सीडी. बघा परत सांगतोय मी, बीसी म्हणजे बीडी प्लस सीडी तेच लिहितोय. आणि बीसीचं डिस्टन्स आलंय माझ्याकडे, किती आलंय 100√3 इज इक्वल टू बीडी किती भेटलाय मला 100 आणि सीडी मला फाइंड आउट करायचं. आणि मला सीडीच विचारलेलं आहे, कारण की सी पासून डी पर्यंत जी सी गेली तिनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले आपल्याला सांगायचं. मग चला हा सीडी काढायचा, हा प्लस इकडे येऊन काय झाला तुमचा मायनस 100 इज इक्वल टू काय आला तुमचा सीडी. दोन्ही मधून कॉमन काय निघेल रे तुमचा 100 जर कॉमन काढला आपण तर काय आला तुमचा √3 मायनस 1. हा 100 कॉमन काढला, इथं काय नाही म्हणजे काय उरला तुमचा 1 इज इक्वल टू काय आलं तुमचं सीडी. 100 इंटू बघा आता तुमचा. ओके आता लक्ष द्या, √3 ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, √3 ची व्हॅल्यू किती दिलेली 1.73 इथे दिलेली का आपल्याला, क्वेश्चन मध्ये दिलेलं नाही पण आपल्याला व्हॅल्यू घ्यायची ती 1.73 मायनस 1 इज इक्वल टू काय आला तुमचा सीडी. सबट्रॅक्ट करा, काय आला तुमचा 100 इंटू ह्या ब्रॅकेटच्या मध्ये काही नाही म्हणजे इंटूचं साईन आहे. मग 1 आता बघा काय आला तुमचा 1.73 मधून 1 गेला. इकडे जर पॉईंट एखाद्या संख्येच्या नंतर पॉईंट लावला आणि पॉईंटच्या नंतर जर शून्य दिलं त्याला काय व्हॅल्यू नसते. काय आला तुमचा 3 ला 3 7 ला 7 पॉईंटला पॉईंट 1 मधून 1 गेला काय उरला तुमचा 0 म्हणजे काय आलं तुमचं 0.73 इज इक्वल टू काय आला तुमचा सीडी. पॉईंट नाही करायचं जरा आणि मल्टिप्लिकेशन करा 73 इंटू 1 काय आला तुमचा 73 आणि दोन संख्याचे हे दोन शून्य जशाच तसे द्या काय आलं तुमचं सीडी. काय सांगितलं मी तुम्हाला, पॉईंट नाही गृहीत धरा आणि मल्टिप्लिकेशन करा 73 इंटू 1 73 दोन शून्य जशाच तसे. आता परत वर किती संख्यानंतर डेसिमल होता तुमच्या 2 संख्यानंतर डेसिमल होता, आलेल्या उत्तरात 2 संख्यानंतर डेसिमल द्यायचा. काय आलं तुमचं सीडी इज इक्वल टू काय आला 73 मीटर. म्हणजे ह्या सिपनं सी पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 73 मीटर. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. ज्यांना लिहायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ अ क्लाउड फ्रॉम अ पॉइंट 60 मीटर अबोव अ लेक इज 30 डिग्री अँड द अँगल ऑफ डिफ्रेक्शन ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ द क्लाउड इन द लेक इज 60 डिग्री. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन समजून घेणे गरजेचे. काय दिले काय म्हटले बघा, परत एकदा क्वेश्चन सांगतो. द अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे ऑब्झर्वर, एलिव्हेशन म्हणजे ऑब्झर्वर कुठून बघायला रे, ऑब्झर्वर हा वरच्या दिशेने बघतोय, ही गोष्ट मला समजली पाहिजे. आणि क्लाउड म्हणजे काय ढग, क्लाउड म्हणजे काय ढग, म्हणजे ऑब्झर्वर ढगाकडे बघतोय त्यावेळेस अँगल कितीचा तयार व्हायला लागलाय तुमचा 30 डिग्रीचा. कितीचा होतोय तुमचा 30 डिग्रीचा. आणि ज्यावेळेस ऑब्झर्वर खालच्या दिशेने बघतोय, ज्यावेळेस त्या क्लाउडचं रिफ्लेक्शन व्हायला लागलंय त्यावेळेस त्यावेळेस अँगल कितीचा व्हायला लागलाय तुमचा 60 डिग्रीचा. ओके आणि काय म्हणलं बघा, फाइंड द हाईट ऑफ द क्लाउड फ्रॉम द सरफेस ऑफ द लेक. म्हणजे त्या लेकच्या सरफेस पासून क्लाउड किती अंतरावर आहे हे आपल्याला सांगायचं. समजला क्वेश्चन. आता प्रॉपर त्याची स्केच तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे. बघा स्केच काय सांगते आपल्याला, काय म्हणलं आपल्याला, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ अ क्लाउड फ्रॉम अ पॉइंट 60 मीटर अबोव अ लेक. मग एक लेकचा सरफेस घ्या, मी एक सरफेस घेतो लेक, हा सरफेस घेतला मी, हा सरफेस घेतला, ह्या सरफेस घेतलेला आहे आणि इथून अबोव कितीचा आहे तुमचा 60 मीटर. हा झाला तुमचा 60 मीटर. 60 मीटरवर एक ऑब्झर्वर, याला नाव देतो ए बी. काय म्हटलंय 60 मीटर अबोव लेक. त्यावेळेस म्हणजे लेकच्या सरफेस वरून 60 मीटरवर एक ऑब्झर्वर आहे आणि तिथून तो त्या क्लाउडकडे बघतोय. इथे एक क्लाउड आहे, क्लाउड म्हणजे काय तुमचा ढग आहे. त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन कितीचा व्हायला लागलाय तुमचा 60 डिग्री, सॉरी कितीचा व्हायला लागलाय तुमचा 30 डिग्रीचा. म्हणजे इथून ह्या पद्धतीने कितीचा होतोय तुमचा इथं 30 डिग्रीचा. ओके मग इथून मी पहिल्यांदा एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. इथं अँगल व्हायला लागला तुमचा अँगल ऑफ एलिव्हेशन ह्या पद्धतीनं. ओके हा अँगल व्हायला लागलाय तुमचा 30 डिग्रीचा. समजायला प्रश्न. आणि नंतर काय म्हटलंय बघा 30 डिग्रीचा
द अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ द क्लाउड इन द लेक इज 60 डिग्री. मग काय लागले, हा रिफ्लेक्शन करा लागला कुठं, खाली एक तळे, लक्ष द्या, खाली एक तळे, हा सरफेस आहे, खाली एक तळे, तिथून त्याचं रिफ्लेक्शन व्हावं लागलंय. काय व्हावं लागलाय, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हटल्याच्या नंतर खाली रिफ्लेक्शन होते त्याचं या पद्धतीनं. चला, हे झालंय त्याचं रिफ्लेक्शन. ज्यावेळेस खाली रिफ्लेक्शन झाले त्यावेळेस अँगल किती जावा लागलाय तुमचा, 60 डिग्रीचा अँगल ऑफ डिप्रेशन. इथून तुमचा अँगल ऑफ डिप्रेशन रिफ्लेक्शन कितीचा होतोय तुमचा, म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा अँगल होतोय 60 डिग्रीचा. रिफ्लेक्शन झालं, इथून हा रिफ्लेक्शन झालं, इथं तुमचा हा सरफेस आहे लेकचा. आता याला नाव देऊन घेतो ए बी, ह्या पॉइंटला नाव देतो सी, डी ई, ह्या पॉइंटला नाव देतो ई एफ. आता क्वेश्चन समजेल तुम्हाला. आता बघा परत एकदा, ऑब्झर्वर ए पॉइंटला आहे, कुठून आहे, सरफेसच्या 60 मीटर अबोव, म्हणजे इथून ज्यावेळेस तो क्लाउड कडे बघतोय त्यावेळेस अँगल कितीचा व्हावा लागलाय तुमचा, 30 डिग्रीचा. समजालंय. आणि मग ज्यावेळेस ह्या ढगाचं, ह्या क्लाउडचं रिफ्लेक्शन व्हावं लागलंय त्यावेळेस तुमचा अँगल ऑफ डिप्रेशन कितीचा होतोय, 60चा. आणि आपल्याला काय फाइंड आउट करा म्हटलंय, फाइंड द हाईट ऑफ द क्लाउड फ्रॉम द सरफेस ऑफ द लेक. म्हणजे ह्या सरफेस पासून, ह्या जो सरफेस आहे ह्या सरफेस पासून हा क्लाउड किती अंतरावर आहे हे आपल्याला सांगायचं, आपल्याला त्याची हाईट फाइंड आउट करायची. ओके. मग आता बघा, हा ए बी ई डी हा कोण दिसतोय, रेक्टँगल. मग जर ही 60 मीटर असेल तर ही पण किती झाली तुमची, 60 मीटर. ओके. मग आता बघा नेक्स्ट क्वेश्चन अजून काय दिलेला आहे. मग मी ह्या हाईट पासून बघा, हा जो लेकचा जो सरफेस आहे याची जी विड्थ आहे मी याला एक्स सपोज करतो. ही जर एक्स असेल तर एडी पण किती असणार आहे तुमची, एक्स. का, कारण की रेक्टँगलच्या अपोजिट साइड एकमेकाला कशा असतात, इक्वल असतात. परत मग आता आपल्याला ई पासून सी पर्यंतचं अंतर सांगायचं, म्हणजे आपल्याला तुम्हाला सर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, सीडी. सीडी जर भेटली मला तर मी सीडी प्लस डी करणार, मला टोटल हाईट झाली. काय करणार मी बघा, सीडी जर भेटलं तर सीडी प्लस डी हेच काय तुमचा हाईट ऑफ द क्लाउड फ्रॉम सरफेस ऑफ लेक, हे झाले तुमचा आन्सर. मग आपल्याला सीडी फाइंड आउट करायचं. मग सीडी आपल्याला माहित नाही, मी या सीडीला एच सपोज करतो. काय करतो, एच. आणि ह्या टोटल हाईटला काय सपोज करतो मी, एच. मग जर आता रिफ्लेक्शनचं काय असतं बघा, सायन्स मधली कन्सेप्ट, जेवढ्या ऑब्जेक्ट तुमचा हाईटवर असेल, जितकी हाईट असेल ऑब्जेक्टची तितकंच तुमचं खाली त्याचं रिफ्लेक्शन होत असतं. म्हणजे ऑब्जेक्ट जेवढ्या हाईटवर असेल त्याचं रिफ्लेक्शन पण तितकंच खाली जाणार. जर 10 मीटरवर जर ऑब्जेक्ट असेल आणि त्याचं जर रिफ्लेक्शन जर झालं ते खाली पण किती होणार, 10 मीटरच. मग याचं ई पासून खाली रिफ्लेक्शन झालंय म्हणजे हे टोटल पण किती असणार तुमचं, एच. ओके. मग बघा आता ही जी स्केच आपण ड्रॉ केलेली आहे याचं आपल्याला रिप्रेझेंटेशन लिहायचं. बघा आता काय काय लिहिलेलं आपण इथं लिहितो मी, लेट. पहिल्यांदा बी हा कोण आहे तुमचा, सरफेस ऑफ लेक, म्हणून मी इथं लिहू का, बीई, लेट बीई is represent surface of lake. हा काय करायला, लेकचा बीई हा रिप्रेझेंट करायला, आपण ह्या बीई ला काय म्हटलंय, एक्स म्हटलेलं आहे. ओके. तर बीई एक्स असेल तर तुमचा एडी पण किती झाला, एडी पण किती झालेला, एक्स, कारण की रेक्टँगलच्या अपोजिट साइड ह्या एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. नेक्स्ट काय दिले अजून, हा ए बी काय रे तुमचं, ए कोण आहे तुमचा, पॉइंट ए इज द ऑब्झर्वर. पॉइंट ए कोण आहे तुमचा, ऑब्झर्वर आहे. नंतर काय लिहिता येईल मला सांगा, हा सी ई हे काय झालं तुमचं, हाईट ऑफ द क्लाउड, म्हणून मी इथं परत लिहू शकतो सीई रिप्रेझेंट द हाईट ऑफ क्लाउड. ओके. नंतर तुम्हाला एक्स्ट्रा ऍड करू शकता, अँगल CAD हा 30 डिग्री आहे, अँगल DAF हा तुमचा 60 डिग्री आहे. आता आपल्याला हा CD फाइंड आउट करायचा आहे, म्हणून मी इथे हा ट्रायंगल घेणार. कोणता ट्रायंगल घेणार, इन ट्रायंगल
CAD, CED मध्ये 30. मला जर CD फाइंड आउट करायची जर झाली तर कोणता रेशो यूज करणार मी? टॅनचा. टॅन काय सांगतो आपल्याला? अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. आपल्याला ऍडजसंट साइड माहिती, एक्स आपण सपोज केली, मग इथं मी टॅनचा यूज करतो. टॅन थिटा इज इक्वल टू काय सांगतोय? अपोजिट साइड म्हणजे CD डिवायडेड बाय ऍडजसंट साइड कोण आली तुमची? AD. तर काय आला? टॅन थिटा दिलेला आहे तुम्हाला, टॅन थिटा दिलेला आहे तुम्हाला 30 इज इक्वल टू CD ला काय म्हटलंय आपण? H डिवायडेड बाय AD किती तुमचा? X. तर याला सॉल्व्ह करून घ्या. टॅन 30 ची व्हॅल्यू तुमची 1/√3 इज इक्वल टू काय आला तुमचा? H/X. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून x इंटू 1 काय आला तुमचा? X इज इक्वल टू काय आला? √3H. याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो. म्हणजे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे किती आलं आपलं? x इज इक्वल टू √3H. ओके, आपल्याला क्लाउडची हाईट भेटली का? अजून भेटलेली नाहीये. ओके, CD पण भेटलं नाही. अजून मी काय करू शकतो? माझा खाली एक ट्रायंगल तयार झालाय. जो कोणता? DAF. DAF. मग मी इथं घेतो इन अ ट्रायंगल DAF. मग इथं पण टॅन थिटा यूज करणार आहे. टॅन थिटा इज इक्वल टू का? कारण की बघा ही अपोजिट साइड आहे. ही कोणी तुमची? टॅन थिटाची अपोजिट साइड कोण आली? DF. टॅन थिटा इज इक्वल टू काय सांगतो? अपोजिट साइड DF अपॉन ऍडजसंट साइड कोण आहे तुमची? AD. टॅन थिटा किती दिलेला आहे तुम्हाला? 60 इज इक्वल टू DF किती तुमचं? सॉरी, DF किती दिलेलं आहे तुम्हाला? टोटल DF म्हणजेच काय सांगू शकतो मी? DE प्लस EF. मग काय आला तुमचा? DF म्हणजे DE प्लस EF अपॉन काय आला? AD. टॅन 60 ची व्हॅल्यू तुमची √3 इज इक्वल टू DE किती दिले? 60. EF किती दिले तुम्हाला? हा H आणि AD किती आपला? X. ओके, तर काय आलं तुमचं? बघा काय आलं तुमचं? हा डिव्हिजन मधला x इकडे जाऊन कशा जाईल? मल्टिप्लिकेशन मध्ये. काय आलं तुमचा? √3x इज इक्वल टू 60 प्लस H. याला इक्वेशन नंबर 2 नाव देतो. याला इक्वेशन नंबर काय नाव देतो? 2. आपल्याला CD पण भेटलं नाही आणि टोटल आपल्याला DF पण भेटलं नाही. मग बघा, पण इक्वेशन 1 कडे बघितल्यानंतर x इज इक्वल टू किती आहे तुमचा? 3H. x इज इक्वल टू किती आहे तुमचा? 3H. मग मी ह्या x ची व्हॅल्यू इथं पुट करू शकतो, बरोबर. पण अजून काय करू शकतो आपण याच्या पलीकडे? तर बघा, मी टोटल CE म्हणजे काय सांगा? टोटल CE नाऊ इथं व्हॅल्यू भेटली. टोटल CE म्हणजे काय झाला? टोटल CE म्हणजे CD प्लस DE. CD प्लस काय आला तुमचा? DE. मग CE टोटल माहिती आहे का आपल्याला? ती किती तुमची? टोटल CE H आहे. काय तुमचा? H इज इक्वल टू CD किती आहे तुमचा? स्मॉल h प्लस DE किती तुमचा? 60. बरोबर. मग आता H काढू शकतो. हा प्लस 60 इकडे येऊन काय होईल तुमचा? मायनस. तर H मायनस 60 इज इक्वल टू काय आला तुमचा? H. ही व्हॅल्यू आली तुमची. स्मॉल h ची व्हॅल्यू किती आलेली तुमची? 60 सॉरी H मायनस 60. ही व्हॅल्यू मी ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली तर मला x भेटून जातो. बघा, मग इथं मी पुट करू शकतो. इथं लिहू शकतो मी, बघा, पुट स्मॉल h ची व्हॅल्यू किती आली आपली? H मायनस 60 इन इक्वेशन 1. ही इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. इक्वेशन 1 काय तुमचा? x इज इक्वल टू √3h. तर काय आलं तुमचं? x इज इक्वल टू √3 इंटू h च्या जागी काय येईल तुमचा? h मायनस 60. आता कोणती व्हॅल्यू आली तुमचा? x आला म्हणजे हे टोटल डिस्टन्स आलं तुमचं. पण आपल्याला काढायचं कोण? CDच फक्त काढायचं. तर बघा, हे x आला, तर ही जी x ची व्हॅल्यू आहे ती मी या इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू शकतो. तर x ची व्हॅल्यू मी इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं तर मला हा h येतो. आणि हा कॅपिटल H म्हणजेच काय रे माझा? हाईट ऑफ द क्लाउड फ्रॉम सरफेस ऑफ लेक. मग हा Hच काढायचा म्हणजे आलेली व्हॅल्यू मी परत इक्वेशन 2 नंबर मध्ये पुट करणार आहे. म्हणून मी लिहितो पुट x इज इक्वल टू √3 इन ब्रॅकेट h मायनस 60 इन इक्वेशन 2. हे किती मध्ये ठेवायचे आपल्याला? इक्वेशन 2 मध्ये.
ठेवा 2 मध्ये. √3 ला √3 जशाच तसा राजा बघ इंटू एक्सच्या जागी काय येईल तुमचा √3 इन ब्रॅकेट h मायनस 60 इज इक्वल टू 60 प्लस h जशाच तसा. √3 इंटू √3 काय आला तुमचा 3 इन ब्रॅकेट h मायनस 60 प्लस h. कारण रूट संख्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तीच संख्या येत असते. चला गुणाकार करू मग 3 इंटू एच काय आला तुमचा 3h मायनस 3 इंटू 60 काय आला तुमचा 180 इज इक्वल टू 60 प्लस काय आला एच. आपल्याला एच काढायचा आहे. मग आता एच एका साईडला टर्म घेतो आणि कॉन्स्टंट एका साईडला. हा प्लस एच इकडे येऊन काय होईल तुमचा हा प्लस एच इकडे येऊन तुमचा मायनस होईल 3h मायनस एच इज इक्वल टू इकडे 60 उरला हा प्लस मायनस तिकडे जाऊन प्लस झाला 180. तर काय झाला तुमचा 3h मधून 1h गेला 2h इज इक्वल टू काय आला 60 प्लस 180 काय आला तुमचा 240 आणि h काढायचा आहे. तर हा h मल्टिप्लिकेशन मधला त्या साईडला जाऊन कशात जाईल तुमचा डिव्हिजन मध्ये. बे एक बे दोन्ही 4 शून्याला 0 तर h इज इक्वल टू केला तुमचा 120 मीटर. आणि आपल्याला h म्हणजेच कोण आहे तुमचं सांगा. h म्हणजेच कोण आहे आपण h ला कोण धरलेलं आहे गृहीत काय सपोज केलेलं आपण हाईट ऑफ द क्लाउड फ्रॉम द सरफेस ऑफ लेक. आणि आपल्याला हेच विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे फाइंड द हाईट ऑफ क्लाउड फ्रॉम द सरफेस ऑफ लेक. किती आली तुमची ती 120. म्हणजे जे हा क्लाउड दिलेला आहे सरफेस ऑफ लेक पासून हे किती अंतरावर आहे 120. जर हे 120 असेल तर त्याचं जे खाली रिफ्लेक्शन झालेलं आहे ते पण किती असणार आहे तुमचं 120. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचा आहे त्यांनी चला स्क्रीनशॉट काढून घ्या.